वाघमारे, अहो असे फोटो काढतं का कोणी? मी तुमचे किती चांगले फोटो काढले होते, आठवा जरा. कधी चांगले फोटो काढलेस रे माझे? कधी? 3 वर्षात जे काय झालं ते विसरला होय तुम्ही सगळं. अहो महाबळेश्वरला आपण जेव्हा पहिल्यांदा ट्रिपला गेलो होतो तेव्हा किती चांगले फोटो काढले होते तुमचे. आणि जेजुरीला गेलो होतो तेव्हा तुम्हाला उचलून बी घेतलं होतं आणि तुमचे फोटो बी काढले होते. पण तुमचं तेव्हा काय चालू होतं? हा फोटो काय एवढा चांगला आलेला नाही. ह्या फोटोत मी जरा वाईटच दिसते. ह्या फोटोत ना माझ्या डोळ्यावर केस आलेत. ह्यात ना मी नीट हसलेलीच नाही. म्हणजे आठवा तुम्हाला किती किती चांगले. कारण तू माझे फोटो वाईटच काढले होतेस तेव्हा. मी आणि वाईट फोटो शक्यच नाही. दाखवते थांब. दाखवा ना मग. बघ बघू. बघ किती चांगले फोटो काढले होतेस बघ. वाघमारे, म्हणजे तुम्ही बी आपल्या आठवणी जपून ठेवल्यात म्हणायचं. वाघमारे, ती ट्रिप ना मी कधीच विसरू शकत नाही बघ. किती मजा केली होती ना आपण. आणि तुम्हाला आठवत किती काय काय घडलं होतं त्या ट्रिप मध्ये. ती रुपाली आणि पुष्कर बी तिथंच आले होते तेव्हा. होय. आणि मम्मी साहेबांनी मला पकडायला गुंड पाठवले होते. त्यांनी चुकून रुपालीला पकडलं. वाघमारे, तुम्हाला ते आठवतंय का? तुम्ही तिथं हरवला होता. सत्या, 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 अरे इथं आहे मी. सत्या. हा मग ते कसं विसरेन? अहो मला तर येड लागल्यासारखं शोधत होतो मी तुम्हाला. माझा जीव एवढा कासावीस झाला होता ना तुम्ही नसताना. वाघमारे, अहो तुमच्या हरवल्यामुळे ना माझ्यावर मरण्याचीच वेळ आली होती. अहो कुठे गेला होता तुम्ही वाघमारे? मी कुठे कुठे उडकलो तुम्हाला माहितीये काय? अहो माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला माहितीये का? वाघमारे, आधी कशा होता ना तुम्ही? एकदम अशा भित्र्या. मम्मी म्हणतात अशा एकदम नेबळट होता बघा तुम्ही. नेबळट. अहो आई ग आई. सॉरी 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 सॉरी. वाघमारे, अहो सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? मला नाही लागलं. मग तुमचे हात खूप नाजूक आहेत ना. मग तुमच्या हाताला लागलं म्हणून मी ओरडलो. चांदन रूप तुझं पुरतन्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतन्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. निघते मी. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू
गाणं सत्या खरंच लय दुरावा आलाय का रे आपल्या नात्यात. कधीच मिटणार नाही का तू. तुझं माझं जग कधीच एक नाही होऊ शकत का. नाही वाघमारे, काळजी करू नका. आपल्या नात्यात लय मोठा दुरावा आला हे खरं आहे, पण तो दुरावा मी लवकरच दूर करेन. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही तर मला ओळखलेच असेल, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी कॉन्स्टेबल मयुरी. तर गाईज, हेच आहे ते भवानीनगर पोलीस स्टेशन, जिथे आमच्या सिनियर इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमनी आणि सत्यदादांनी एका आरोपीच्या बायकोची डिलिव्हरी केली. तोच आरोपी ज्याने सत्यदादांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पण सत्यदादांनी आणि वाघमारे मॅडमनी त्याच्या बायकोची सुखरूप डिलिव्हरी केली, तेही कोणतेही मेडिकल नॉलेज आणि सपोर्ट नसताना. तर गाईज, या आतमध्ये पोलीस स्टेशनकडे जाऊ. आणि गाईज, हेच आहे ते टेबल ज्या टेबलावर लक्ष्मीच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली, भारती मॅडम. आणि गाईज, हे आहे आपलं नेहमीप्रमाणे तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं भवानीनगर पोलीस स्टेशन. आणि इथेच आपल्या वाघमारे गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम, आजचा पेपर वाचला? नाही, वाचेन थोड्या वेळात. हो, नंतर नको, आताच वाचा. तुमच्या आणि सत्यदादांच्या कामाची दखल घेऊन आमदार साहेबांनी तात्पुरत्या पुलाची व्यवस्था केली. आता पक्का पूल बनेपर्यंत रहदारीची कामं अजिबात थांबणार नाहीत. आर्मी अगदी युद्ध पातळीवर पुलाचं काम सुरू करते. आमदारांच्या विनंतीचा भारतीय आर्मीनं मान राखलाय. आमदार साहेबांनी तुमच्या कामाची दखल घेत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तुमच्या दोघांचंही अभिनंदन केलेलं आहे. साताऱ्याच्या इतिहासात अशी गौरवास्पद घटना पहिल्यांदाच घडली. सत्यजित सुर्वे आणि इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम यांनी जनमानसात एक प्रकारे माणुसकीचा संदेश दिलाय. आणि पटवळ, द्या इकडे पेपर द्या, मी वाचते. चला, कामं करा तुमची. सध्या तू वाईट नाहीयेस, तू खूप चांगला आहेस. पण मला कळत नाही त्या रात्री तुला काय झालं होतं. का राक्षसासारखा वागलास. तू असाच राहणार आहे. तुला जनतेसाठी धावपळ करताना बघून माझा ऊर भरून येतो. या बाबतीत मला नेहमीच तुझा अभिमान वाटला. जय हिंद सर. जय हिंद वाघमारे. एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं सर? तात्यासाहेब मोहिते जेलमधून फरार झाले. काय? हो, पण कसं घडलं हे? तात्यासाहेब पळून गेले जेलमधून. त्याने एका पोलिसाचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केला आणि तिथून पळून गेलाय तो. इन्स्पेक्टर, नक्कीच जेल अथॉरिटीज मधलं कुणीतरी त्यांना मदत केली, त्याशिवाय हे शक्य नाही. मलाही असंच वाटतंय. याची चौकशी तर होईलच, पण अलर्ट म्हणून मी सगळ्या पोलीस स्टेशनला त्याची वॉर्निंग देऊन टाकले. हे बघा, तुम्हीही अलर्ट व्हा सगळीकडे. ओके? येस सर. ठीक आहे. जय. भारती मॅडम, पटवळ, भंडारे मामा, मयुरी. काय झालं मॅडम? तात्यासाहेब जेलमधून फरार झालेत. काय? कसं शक्य आहे पण? हो, आणि जेलमध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त असतानाही ते पळाले कसे? कॉन्स्टेबलला बेशुद्ध करून पळून गेले म्हणे. आता ते काय झालं, कसं झालं याचा तपास होईलच, पण आपल्या सगळ्यांना आता अलर्ट राहावं लागणार. तात्या साहेबांना पकडून जेर बंद करणं हे आता आपलं मिशन आहे. त्यासाठी सगळे लगेच कामाला लागा. ताबडतोब सगळीकडे चेक ना केला. साताऱ्यातल्या प्रत्येक एक्झिट पॉइंटला अलर्ट करा. साताऱ्यातून बाहेर जाणारी आणि साताऱ्यात येणारी प्रत्येक गाडी नीट, आय रिपीट, नीट चेक केल्याशिवाय बाहेर सोडायची नाही. कळालं? चला कामाला लागा, क्विक. हो मॅडम. मॅडम, आम्ही चेक नगरवर जातो. भंडारे मामा, लक्षात ठेवा,
काही संशयास्पद वाटलं किंवा दरम्यान तात्यासाहेब कुठं दिसले तिथल्या तिथं त्यांना अटक करायची. कळालं? हो मॅडम. निघा. जैन सर. जय हिंद वाघमारे. तुम्ही सगळ्यांना अलर्ट केलंच असेल. हो सर, मी सगळ्यांना अलर्ट केले. चेक नाक्यावर ही सूचना दिल्यात, सगळे बंदोबस्ताला निघालेत. एक काम करा, तुम्ही सगळ्यांना सूचना देऊन इकडे ऑफिसवर या. आपण सगळे इकडेच बोलूया. हो सर. ओके. भारती मॅडम, मी हेडक्वार्टरला जाऊन येते. येस मॅडम. हॅलो, मी कॉन्स्टेबल सुभाष पडवळ बोलतोय भवानीनगर पोलीस स्टेशन मधून. एक महत्वाची बातमी आहे. सत्या, सत्य इकडे इकडे इकडे. काय हो पप्पा? बस इथं. हे बघ. हा पप्पा बोला. तुझा आणि मंजूचा फोटो आलाय, वाच तरी. सत्या, अरे नुसतं बघत बसणार आहे का मला वाचूनही दाखवणार आहेस? वाच. हा, साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली एक अद्वितीय घटना. प्रख्यात समाजसेवक सत्यजित सुर्वे आणि इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे या जोडीने केली गर्भवती महिलेची प्रसूती. बघितलं सत्या, पत्रकारांनी सुद्धा तुमच्या दोघांचा उल्लेख जोडीनं असा केलाय. कधी कधी ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं वाटतं बघ. आणि खरं सांगू का, मंजूच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. ती बोलून जरी दाखवत नसली ना, तरी तिच्या डोळ्यात मी बघितलंय. काल टीव्हीवर आणि आज इथं पेपरात तुमच्या दोघांचा फोटो बघून माझा खरंच ऊर भरून आलाय रे. सत्या, आता तुम्ही दोघं पुन्हा एकदा कधी एकत्र येताय असं झालंय बघ मला. होय पप्पा, खरं तर मला बी तसंच वाटतं. पण ना, मला वाघमाऱ्यांचं प्रेम परत एकदा जिंकायचंय. मला आता त्यांचा जो काही सहवास मिळाला, जी काय त्यांनी माझी काळजी घेतली, ती त्यांनी माझ्यावर गोळी साठली आणि त्याचं प्रायश्चित्त करायचं होतं म्हणून. पण मला त्यांचं मनापासून प्रेम जिंकायचंय. नक्की जिंकशील, नक्की. मंजूचं प्रेम तू नक्की जिंकशील आणि तो दिवस ही लवकरच उजाडेल. मंजूलाही आता कळून चुकलं असेल की तिचा तुझ्या बाबतीत काहीतरी गैरसमज झालाय. आणि खरं सांगू का, तो गैरसमज पण लवकरच जाईल. हा पेपर आता जपून ठेव. तुझ्या आणि मंजूच्या एकत्र येण्याचं बिगुल कालच वाजलंय. आणि हा पेपर त्यातली बातमी साक्षीदार आहे. माया, अगं काय केलं ते? काय माया? उगायला फालतूची स्वप्न नका दाखवू. ह्या दोघांच्या आयुष्यात जे काही घडलं का नाही, त्याला ती नेबेट कारणीभूत आहे. तिनं माझ्या सत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. माझा लेक मंदाच्या दारात तर परत आलाय. आणि ती काय खाकीवर दे ना तिच्या अंगावर. तिला काय कोणी शिक्षा करू शकत नाही. मम्मी, जे काय झालं ते विसरून जात होतो. नाही सत्या, ते शक्य नाही. तुझ्या जीवावर उठणाऱ्या त्या कैदशीला मी आयुष्यात मरेपर्यंत माफ करणार नाही. मम्मी, तुझ्या शब्दांवर जरा हे बघ, वाघमाऱ्यांना खरोखर मला मारायचं असतं ना, तर एकच गोळी मारली नसती त्यांनी मला. त्यांनी माझ्यावर का गोळी झाडली, कशासाठी झाडली, हे सगळं माहिती आहे मला. त्यामुळे मी त्यांचा अजिबात राग करत नाही. तेव्हा तू बी त्यांचा राग करणं सोडून दे. सत्या, गोळी तुझ्या छातीत घुसली होती, पण त्याचा परिणाम तुझ्या डोळ्यावर झालाय वाटतं. खरं काय खोटं काय ह्याची पार विसरलास तू. प्रेमाची झापड डोळ्यावरनं काढून टाक, म्हणजे तुझं भलं होईल. मम्मी, माझं भलं कशात आहे ना ते चांगलंच कळतंय मला. त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. आणि हे बघ,
तू ना मला वाघमाऱ्यांच्या बाबतीत कसलाच सल्ला देऊ नकोस इथनं पुढं. बस झालं तुझं. सत्य कुणाशी बोलतोयस तू? सत्या ए सत्या सत्या बातमी कळली का? बातमी? हा, माझा आणि वाघमारेचा पेपरमध्ये फोटो आला, तीच बातमी ना? ती नाही, तात्या जेलमधनं फरार झाला. काय? तात्या जेलमधून फरार झालाय? कधी आणि कसा? काहीच माहित नाही. बलमा मला सांग, वाघमारेने ह्याबद्दल माहिती आहे का? ते काय माहित नाही, त्यांना माहिती आहे का नाही? सत्य थांब. सत्य, अरे काही दिवसापूर्वी तात्याने तुझ्यावर हल्ला केला होता, विसरलास का तू? त्यो तात्या जेलमधनं फरार झालाय, मोकट सुटलाय त्यो. त्याचा काही भरोसा नाही. तू कुठे जायचं नाही बाहेर अजिबात. हो सत्या, माया बरोबर बोलतीये. तू बाहेर जाऊन ही रिस्क घेऊ नकोस. हे बघा, तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका. मला काही सुद्धा होणार नाही, आणि तो तात्या लगेच काहीच करणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. सत्या सत्या सत्य, कुठं चाललायस तू? ह्यो तात्या जेलमधनं फरार झालाय म्हणजे तो काही शांत बसणार नाही आता. सत्या ऐक, सत्या ऐक काय काय ह्या वेळी सांग मला कुठे चाललायस ती. 3 वर्षापूर्वीची हिस्ट्री रिपीट व्हायला नको. त्यावेळी बिन सांगता गेलास आणि कांड झाला. सत्या मला आत्ता सांग, नेमकं कुठे चाललायस तू? बलमा बघ, तात्या जेलमधनं फरार झालाय. तुला काय वाटतं तू शांत बसल? अरे तो बदला घेणार हे कन्फर्म आहे, आणि त्याचं पहिलं टार्गेट कोण असणार आहे माहितीये तुला? वाघमारे मॅडम. हा, ते तर बरोबरच आहे सत्या. तात्या काय शांत बसणारा माणूस नाही. आता जेलमध्ये राहून जर तुझ्यावर हल्ला करू शकतो, तर आता बाहेर पडलाय म्हणजे काय ना काय घातपात करणारच तू. अरे तेच तर, म्हणून वाघमाऱ्यांपर्यंत पोहोचणं लय गरजेचं आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे सर. सत्या ऐक, सत्या अरे सत्या, वाघमाऱ्यांचा जीव जसा धोक्यात आहे तसा तुझा पण जीव धोक्यात आहे. जरा विचार कर ना. बलमा, अरे माझ्यापेक्षा ना वाघमाऱ्यांचा जीव जास्त महत्वाचा आहे. तू बाजूला हो, मी आलोच. सत्या थांब, गाडी बंद कर, गाडी बंद कर. थांब, आलोच काय? साईडला बस, गाडी मी चालवतो. आणि वाघमारा वहिनीला फोन कर, त्या कुठे बघ. आणि तात्या फरार झाल्याची बातमी त्यांना पण कळायला का ते पण विचार. बलमा, मला माझ्या बरोबर तुझा जीव बी धोक्यात नाही घालायचा. जरा समजून घे, बाजूला हो तू. झालं का आता तुझं परत सुरू? 3 वर्षापूर्वी रात्री असंच म्हटलं होतंस आणि त्याचं घर जळलं. वाघमाऱ्यांना काय वाटलं की तूच जळलेस. गैरसमज झाला ना तुमच्यात. त्यावेळी जर मला सोबत नेलं असतं तर मॅटर मला क्लोज करता आला असता ना. बलमा बघ, माझा वेळ खाऊ नकोस, मला जाऊ दे लगेच. सत्या कराच्याला मला काय वचन दिलं आठवते ना तुला? तुमच्या सुखी संसाराची माझी इच्छा तू पूर्ण करणार असं बोललायस. आणि साधी रिक्वायरमेंट आहे काय माहिती का यासाठी? तू जिवंत असणं महत्वाचं आहे. हे बघ, वाघमारेची रक्षा करणं जसं तुझं काम आहे, तसं माझ्या मित्राची रक्षा करणं माझं काम. सर बाजूला, मी गाडी चालवतो. अरे पण बलमा, आता तोंडात एक सुद्धा शब्द काढायचा नाही. तिकडे बाजूला सर, आणि वाघमारे वहिनीसनी फोन कर. म्हणजे तू ऐकतच नाहीस माझं. तू जर 3 वर्षापूर्वी माझा ऐकला असतास ना, तर मी आता तुझा ऐकला असतं. बस बाजूला सर. आता लवकर चल. ए आमरे, पैसे दे, चल मला बाहेर जायचंय. ए, मनालीचा बर्फ कानात जाऊन कान काय बहिरे झालेत काय तुझे? चल पैसे दे लवकर, चल. पर्स मध्ये. पर्स कुठे? पर्स आमरे, हे परत पैसे घेऊन गेले ना? आमरे, काय झालं ग? हा, डोकं कचरून बसल्यास? आई, अगं डोकं लय दुखतंय, चक्कर आल्यासारखं होतंय. चक्कर कशी काय? अगं अंग तर गरम नाही तुझं. तुला बहुतेक प्रवासाची दगदग झाली असणार आहे बघ. तू आराम कर, चल पुढ बघू. चल आराम कर. आमरे, काय होतंय? आमरे, अगं अगं काय होतंय? आमरे, अगं कोरड्या उलट्या. अगं तुला कोरड्या उलट्या होतात म्हणजे तू आई?
नाही आई, मला असं एवढ्यात नाही सांगता येणार. तू थांब, मी आलेच. देवी आई, मला जसं वाटतंय तेच असू दे. आमरे चल, चल दवाखान्यात जाऊ. अगं आई, एवढ्यासाठी दवाखाना कशाला? अगं ते ऍसिडिटीने त्रास झाला असेल. ती जी असेल ती असेल, तू चल आता, चल बघू. अगं नको आई, अगं चल. अगं काहीच गरज नाही आई. चल म्हणते ना. जेल प्रशासनातील कोणातरी व्यक्तीच्या मदतीशिवाय तात्यासाहेब मोहिते बाहेर जाऊ शकत नाही सर. नाही, आम्ही ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू सर. सर आम्ही सगळे प्रयत्न करू. सर मी प्रॉमिस करतो तुम्हाला, तात्यासाहेब मोहिते हा अरेस्ट झालेला असतात थोड्या दिवसात. सर आत येऊ? या. जय हिंद. जय हिंद. बसा. इन्स्पेक्टर वाघमारे, एक महत्वाचा अपडेट आहे. काय झालं सर? तात्यासाहेब मोहिते फरार झाल्यानंतर ज्या ज्या चेकपोस्टवरती आम्ही बंदोबस्त केला होता त्या सगळ्या चेकपोस्टवरती आम्ही संपर्कात आहोत. आपल्या काही सहकार्यांना त्या ठिकाणी पाठवून तिथले CCTV फुटेज मागितले आम्ही. आणि सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे अशी, तात्यासाहेब मोहिते फरार झाल्यानंतर सातारा सोडून कुठेही गेलेले नाहीयेत. काय? पण ते असं का करते सर? म्हणजे उलट साताऱ्यात राहणं त्यांच्यासाठी जास्त धोक्याच आहे. इन्स्पेक्टर वाघमारे, तात्यासाहेब मोहिते आहेत ते अत्यंत खुमशी, कपटी आणि विकृत माणूस येतो. आणि जेलमधून पळून जाण्याच्या अगोदर त्यांनी एका कैद्याला सांगून ठेवलं होतं की तुम्हाला आणि सत्यजित सुर्वेंना कायमचं संपवणार आहे. बट टू टेक प्रिकॉशन. सो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज टेक केअर. आणि हो, रीतसर पोलीस बंदोबस्तासाठी माझ्याकडे एक अर्ज देऊन ठेवा. लवकरात लवकर मी त्याला सँक्शन करून तुमच्या घराबाहेर सिक्युरिटीचा बंदोबस्त करतो. नाही सर, माझ्या सुरक्षेपेक्षा जास्त तात्यासाहेबांना पकडण्यासाठी पोलिसांची गरज जास्त आहे. आणि सर, मी फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस नाही झाले, पण तुम्ही जी काळजी दाखवली त्याबद्दल थँक्यू. मी माझी काळजी घेईन. ॲज यू विश. आता एक काम करा, तात्यासाहेब मोहिते यांचे जिथे जिथे म्हणून हितसंबंध आहेत त्या त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन त्यांच्या घरावर छापे टाका क्विकली. येस सर. आणि हो, तुम्हाला किंवा तुमच्या सहकाऱ्यांना तात्यासाहेबांची जर खबर लागली तर मला इमिजिएटली कळवा. ओके? हो सर, येते. जय हिंद. जय हिंद. हॅलो तात्यासाहेब, या पोलीस बाईचा फोटो पाठवलाय, ती बाई माझ्या आरक्षण आहे का? वाट कसली बघतोयस? 100च्या स्पीडने उडवून दे. हा लगेच ओढवतोच तिला. हे रणजित चल. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. अहो सत्याचा काय झालं? हळूहळू वाघमारे मॅडम कुठे आहेत? अहो तात्यासाहेबांची बातमी कळल्यावर त्या लगेच हेडक्वार्टरला गेल्यात आणि बाकीचे पोलीस बंदोबस्ताला गेलेत. पण त्यांच्या सोबत कोण आहे का? एकट्याच गेल्यात.